बाळंतिणी स्पेशल सिरीज मध्ये हिरवे मूग आणि कच्च्या केळ्याची भाजी, पौष्टिक प्रोटीनयुक्त भाजी, ही भाजी कशी बनवली त्यासाठी तुम्ही व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा. छान रेसिपी आहे, आवडेल तुम्हाला. आज आपण बाळंतिणी स्पेशल सिरीज मध्ये आपण पाहणार आहोत मुगाची आणि कच्च्या केळ्याची भाजी, हिरव्या मुगाची भाजी. बघा, हे हिरवे मूग मी रात्री भिजवून घेतलेले आहेत आणि आता हे मस्त फुललेले आहेत. आणि कच्चं केळं बघा असं मी कापून घेतलेलं आहे. हेच कच्चं केळं आहे. मला ते आपल्या भाजीचं मिळतं ते घेतलं तरी चालेल. हे आपण पिकवून खातो ते केळं आहे. मला इथे हेच मिळालं, तर मी ह्याची आणि अगोदर मिळालं होतं त्या त्याच्या कच्च्या केळीची कापा केलेल्या. आणि हे पण भाजीला खूप छान, कारण हे कच्चं असलं तरी फार मोठं आहे आणि पिकवून जरी खात असले तरी ह्याची टेस्ट पण खूप छान लागते ह्या केळीची. आणि अजून साहित्य काय काय घेतलेलं आहे तेही पाहूया. टोमॅटो घेतलेला आहे, आलं आणि लसूण बारीक चॉप करून घेतलेला आहे, काळी मिरी पूड, जिरे पूड, धने पूड, हळद, मीठ आणि थोडी कसुरी मेथी आणि थोडंसं लागणारे तूप. तुपावर करायची आहे बाळंतिणीसाठी. कुठलाही स्वयंपाक हा तुपावर करायचा असतो. तेलाचा वापर शक्यतो नाही, महिना दीड महिना तरी तेलाचा वापर करायचा नाही. आणि तेल न वापरता तुपावर, साजूक तुपावर छान ही रेसिपी होते. तर आता आपण ही भाजी बनवायला झटपट भाजी कुकरमध्ये बनवूया. चला तर मग आता आपण ही भाजी बनवायला घेऊ. भाजी झटपट बनवायची आहे, झटपट कुकरमध्ये आपण बनवून घेऊया. कुकरमध्ये तूप घालून घेतलेलं आहे. तुपावर हे लसूण घालून घ्यायचा, थोडासा परतून घ्यायचा आहे, थोडासा लालसर करायचा आहे आणि लगेच टोमॅटो घालून घ्यायचा आहे. झटपट भाजी होते ही. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे ते दाबायला विसरू नका. आता पटकन बघा, लगेच लसूण लालसर झाला. आता टोमॅटो घालून घ्यायचा, टोमॅटो परतून घ्यायचा व्यवस्थित. आता सगळे हे मसाले घालून घ्यायचे. लाल तिखट फक्त घालायचं नाही बाळंतिणीला. आणि आपण कांदा न घालता भाजी बनवतो ना, तेव्हा त्यामध्ये फक्त लाल तिखट असतं आणि दुसऱ्या सगळ्या गोष्टी आहेत बघा. फक्त लाल तिखट कमी आहे यामध्ये आणि हिरवी मिरची. आता हे सगळे मसाले घालून घ्यायचे यामध्ये. तरी सुद्धा भाजी आपली छानच होते. पथ्याची भाजी, मला पथ्याची भाजी म्हणतात. आता कच्च्या केळीच्या फोडी घालून घ्यायच्या. केळीच्या फोडी मी पाणीमध्ये घालून ठेवलेल्या, नाहीतर ते काळ्या पडतात, म्हणून मिक्स करून घ्यायचं. छान अशी ही बाळंतिणीसाठी कच्च्या केळीची भाजी, पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त मूग आणि कच्चं केळं. आता मूग घालून घेऊया, आता पाणी घालून घेऊया. भाजी थोडी रसरशीत करायची. मूग आणि केळं घातल्याने भाजी घट्ट होते. तर भाजीमध्ये रस ठेवायचा, म्हणजे ते आपल्याला भाताबरोबर किंवा चपाती बरोबर खायला सोपं पडतं, म्हणजे चांगलं लागतं. कुकरचं झाकण लावायचं आणि 1 ते 2 शिटी काढून घ्यायची. लगेच ही भाजी झटपट 2 शिट्या झालेल्या आहेत. आणि बघा, छान अशी रसरशीत अशी मूग आणि केळ्याची बाळंतिणी स्पेशल भाजी आपली तयार झालेली आहे. बघा, छान अशी, छान असा रस्सा झालेला आहे आणि छान मूग आणि केळी पण छान शिजलेली आहेत. आता मी ही बाउल मध्ये काढून घेते. फक्त लाल तिखट नसल्यामुळे रंग येणार नाही. बघा मंडळी, बाळंतिणी स्पेशल ही मूग आणि हिरव्या मुगाची आणि कच्च्या केळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे. पौष्टिक भाजी, प्रोटीनयुक्त भाजी, छान अशी ही भाजी झालेली आहे. आणि ही भाजी तुम्ही बाळंतिणीलाही देऊ शकता आणि आपल्या घरी कोणी सर्जरी झालेलं असेल त्यांच्यासाठी पण ही भाजी गरजेची आहे. तेल आणि तुपाचं प्रमाण, तुम्ही तेल घालत असेल तर अगदी पाव चमचा किंवा तूप घालत असेल तर अगदी पाव चमचा सर्जरी झाली असेल तर बाळंतिणीला द्यायचं तर भरभरून तुम्ही तूप घालू शकता, त्याला कमी नाही करायचं. आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.